संदीप पाटील विथ भाविक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक टीम सिद्धिविनायक अंजूरच्या बाजूने जयेश डाकी. पाहूया जयेश डाकी कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला. पहिलं षटक हाताळत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण त्या ठिकाणी पाहतोय. नक्कीच 4 ओव्हरची मॅच अर्थातच पहिलं षटक जे आहे ते कंपल्सरी पॉवर प्लेचं आहे. टीम भिनारने देखील 2 मॅच जिंकल्या आहेत. या ठिकाणी चांगली मॅच देखील पाहायला मिळाली तुम्हाला. मागच्या मॅचचा विचार केला तर मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला फेकत असताना पहिला बॉल स्टेपमध्ये चुकी, नेट बॉल. षटकातील पहिला बॉल जयेश डाकी. अनपेक्षित उचली, हुक केला, फटका चांगला आहे. द स्टाईल ऑफ रोहित शर्मा. बॉल निघून गेलाय सीमा पार, चौकार. या बॉले संपर्क करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बीट केले फलंदाजाला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कल्लेर विपक्ष अंजूर ही मॅच आपण पाहतोय. ही मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. आज सर्व मॅचेस ज्या आहेत त्या टफ फाईट पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय का, परंतु या बॉलेस दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. या बॉलेस बॉल लॉंग स्टॉप रिजन का ट्रॅव्हल होतोय. नक्कीच निघून गेलाय सीमा पार. अतिशय चांगला फटका. या षटकातील दुसरा चौकार आपण त्या ठिकाणी पाहिला. धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल प्रहार झालाय. अगदी लांबच लांब फेकून दिलाय बॉलला सीमा पार, षटकार. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतायत फलंदाज. यस 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पुन्हा एकदा प्रहार झालाय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. बॉल निघून जातोय.
नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय अंबिका देवरंग विपक्ष आवाज भिनार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा आणि त्यानंतर चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाला टीम कारिवली सोबत खेळावं लागेल. तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयेश डाकीने ते षटक फेकला. तब्बल 20 धावा खर्च झाल्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. अतिशय दमदार सुरुवात बंदरा मारुती काल्ले टीमच्या बाजूने आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन साहिल मनेरा बॉलिंग ट्रॅकवर येतोय दुसरं षटक फेकण्यासाठी. वैयक्तिक पहिला पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्यात आणि आता मात्र या ठिकाणावर ना कमबॅक करणं खूप गरजेचं आहे सिद्धिविनायक अंजूरसाठी आणि ते कमबॅक मात्र साहिल मनेरा करेल का पाहूया. दुसरं षटक षटकातील पहिला बॉल. समोर संदीप पाटीलला आपण पाहतोय. आतापर्यंत धावा ज्या आल्यात त्या संपूर्ण धावा ज्या आहेत त्या संदीप पाटीलच्या बॅटमधून आल्यात. आतापर्यंत 19 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. एक वाईट बॉल देखील पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये. 20 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एकच धाव एकपेक्षा आधी एक काही एक नाही. आई वज्रेश्वरी निंबावली बी आयोजित गंगामाता चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा धमाका आपण या ठिकाणी अनुभवतोय. अतिशय चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. नक्कीच निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील. सोबतच काही विकेट्स घेणं गरजेचं आहे कमबॅक करण्यासाठी सिद्धिविनायक अंजूर टीमला. तर त्या उलट सुरुवात भरपूर चांगली झाली आहे बंदरा मारुती काल्ले टीमची. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. चांगला जज केलं गेला. यस चांगला झेल फलंदाज फेल. पहिला गडी बाद. फारसं काही करू शकला नाहीये. यस फक्त आणि फक्त हजेरी लावण्याचं काम केलं त्याने. डक 0 धावसंख्येवर बाद झाला. या वेळेस देखील वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक या षटकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज साहिल मनेरा. व्हॉट अ बॉलिंग. साहिल पुन्हा एकदा. या वेळेस बॅटची मोठी गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली फलंदाज संदीप पाटीलच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 20 धावा. तर आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. लो फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडी मिसफिल्ड आणि त्यावर आली आहे ही दुसरी धाव. अशा प्रकारे दुसरं षटक देखील कंप्लीट झाला. 2 षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय गणेश गुलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करूया. मी दिनेश भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
या स्पर्धेला सदिच्छा भेट गणेश घुलबी यांची आपण पाहतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दिनेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा म्हटली की पाहुणे गरजेचे आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तिसरं षटक फेकण्यासाठी मयूर मनेरा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण दुसऱ्या षटकापासून टीम सिद्धिविनायक अंजूरचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. वार तर झालाय परंतु पलटवार पाहायला मिळेल का? षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल मयूर मनेरा समोर आपण संदीप पाटीलला पाहतोय. आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. 3 चौकार 1 षटकार ठोकलाय त्याने. या बले ऑन साइडला बॉलवर प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप पाटील. मोठी विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी मयूर मनेरा सोबतच टीम सिद्धिविनायक अंजूरसाठी, कारण संदीप चांगली फलंदाजी करत होता. 20 धावांचं वैयक्तिक योगदान त्याने दिला. अनपेक्षित उचली, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. नवीन फलंदाज भाई तरेला आपण पाहतोय. माइन इन ब्लॅक कॅप. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचल्या त्या ठिकाणी, मात्र दुसरीची कॉलिंग. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 27 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मयूर पुन्हा एकदा या वेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु हवा तसे संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 20 आणि त्यानंतर मात्र काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक भरपूर चांगल्या प्रकारचं झालंय. फक्त आणि फक्त आतापर्यंत 28 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थातच 28 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस प्रहार झालाय. हा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. डीप पॉइंट लेग सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. नक्कीच धावांवर अगदी रोख लावला गेला होता, मात्र त्यानंतर हा मोठा फटका आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 34 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर मात्र एक षटक देखील बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल टीम सिद्धिविनायक अंजूर समोर हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. ओ हो व्हॉट अ कॅच. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय. फलंदाज बाद.
विश्वास पाटील सर आमच्याकडे बोलतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर झाल्या आहेत 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या षटकामध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण टीम काल्हेरकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. एक चांगलं फायटिंग टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या बलेस कव्हर ड्राईव्ह कव्हर रिझनमधून चेंडू डीपला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं झालंय. ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि त्या दरम्यान तिसरीचा प्रयत्न. 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न. चौथी देखील कंप्लीट. यालाच तर म्हणतात 1 to 4. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र पूर्ण 4 धावा मिळत आहेत टीम 15 मारुती काल्हेरसाठी. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच टीम देवरुंगचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. तर चला टीम भिनारचे कॅप्टन आपण देखील या. आवाज भिनार विपक्ष जय अंबिका देवरुंग या 2 टीममध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक येतोय त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद भाई. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. या बॉलचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. अजून एक विकेट. रोहित अल्ला पावली परततोय. विकेटचं पतन. नवीन फलंदाज सचिन पाटील. षटकातील पुढचा बॉल. अव्वा तसा संपर्क नाही आहे. डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. अगदी वेगाने थ्रो केलाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यस कंप्लीट आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 41. वेग भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावची संधी गमावली जाते. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. टीम 15 मारुती काल्हेरसाठी लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. .42 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. लो फुल टॉस बॉल. हवा तसं संपर्क नाही आहे कारण अगदी वेगाने चेंडू हाताला होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. आता मात्र रनआउटची विकेट. शेवटचा बॉल होता आणि त्यासाठी हा धोका पत्करला होता. 1 धाव मिळाली. सोबतच रनआउटची विकेट. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 43. 43 धावा झाल्या आहेत. 44 धावांचं लक्ष उभं केलंय. अर्थातच पहिल्या षटकामध्ये 20 धावा तर उर्वरित 3 षटकामध्ये फक्त 23 धावा आल्यात. 43 धावा बनल्यात. 44 धावा विजयासाठी टीम सिद्धिविनायक अंसूरसाठी. बोलूया आपण टॉसकडे. टीम भिनारचे कॅप्टन सोबतच टीम जय अंबिका देवरुंगचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. या 2 टीममध्ये आपण टॉस करूया.
मी सन्माननीय गणेशजी गुलवी आपणास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जा. आपल्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल. हेड आणि टेल या नाण्याच्या दोन बाजू. पाहूया टॉस कोणता कॅप्टन जिंकेल. अति महत्त्वाचा आहे टॉस देखील. स्वर्गीय विजय अशोक गुलवी यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभा केला गेलाय. टॉस आपण उडवतो त्या ठिकाणी. आणि टॉस जिंकलाय. देवरुंग टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी आवाज विनारला इन्व्हाइट केलाय. मात्र त्या दरम्यान चालू मॅचकडे आपण वळूया. डबल फोर 44 धावांचे लक्ष. धावा रोखल्या जातील का की त्या उलट या धावा काढल्या जातील. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल आपण ऐकूया राहुल भोईर यांच्या आवाजाने. थँक्यू सो मच संदेशजी. 43 केलेल्या 6 विकेट 44चं टार्गेट या मॅचमध्ये विजय करीत असणार आहे सिद्धिविनायक अंजूर संघाला. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत खेळण्याकरिता. प्रभू सोबत सचिन पाटील. 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अंजूर टीमच्या. आणि बॉलिंग मार्कवरती हिमराज मात्रे. मॅच ऑन. पहिला बॉल बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनं सुरुवात केलेली मात्रेनं. लेंथ आणि टप्पा चांगला हिमराजकडे. विकेट टू विकेट त्याच्या आपल्याला बॉलिंग सातत्यानं पाहायला मिळत असते. त्याचा पहिला बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात करत असताना हिमराज मात्रे. पहिला चेंडू पासून समोर व्ही शेप मध्ये फटकावे तुडवला जरूर. तिकडे डीप मध्ये फिल्डर चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक अंजूरला 0वरती 1.
विकेट मिळालेली आहे. मग 2 धाव्याची पेनल्टी काल्हेर संघाला आहे. त्याचं कारण त्यांचा 12th मॅन जो आहे तो ड्रेस कोडमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही. तर 2 धावेचा बेनिफिट जरूर असेल अंजूरला या मॅचमध्ये. नवीन बटराला आहे चिराग मनेरा लाफ्टी बॅटर. इनअप नंबर 3 वरती आला मनेरा. मात्रेचा चेंडू पुन्हा विकेटची शक्यता. डाऊन द बॉल फिल्डर पोहोचेल का त्याचा प्रयत्न चांगला होता. चेंडू पर्यंत पोहोचला जरूर. चेंडू शोधून फेक करेपर्यंत थर्डचा कॉल. वेगानं दन घेण्याचा प्रयत्न मात्र 3 धावा इकडनं धावून कंप्लीट झालेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली. पहिल्या 3 धावा धावाफलकावरती सिद्धिविनायक अंजूरच्या पाहायला मिळतात. कराच्यात 44 चिरागच्या बॅटमधून पहिल्या 3 धावा. आता प्रथमच सचिन पाटील आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील. हा तुम्हाला ॲक्शन रिप्लाय टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतोय. चूक झाली होती फिल्डरकडनं. त्याच्यानंतर 3 धावा सहजरित्या कंप्लीट केला. सचिनचा ऑलरेडी अगोदरच कॉल होता की आपल्याला 3 करायचे ते धावून. धावा कंप्लीट. मात्रे ओव्हर द विकेटनं ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मिसामिंग डाऊन द बॉल. फिल्डरचा जजमेंट चुकलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा सचिनला संधी मिळते. त्याच्या अगोदर संधी मिळाली होती चिरागला. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. या मॅच मध्ये 40 फूटचं चेस आहे सिद्धिविनायक अंजूर समोर. मात्रे चेंडू बघितला जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना खराब आहे चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना हेमराज मात्रे विकेट टू विकेट बॉलिंग. लेन थप्पा अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा हेमराज बॉलिंग करत असतात. क्वालिटी बॉलिंग. समोर हा फटका पुन्हा एकदा बनवला आहे स्क्रीनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे पोहोचला. जजमेंट चांगलंय. सचिनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना सिद्धिविनायक अंजूर टीमला 6 वरती 2. सन्मान्य आमचे इथे जे विलास गुलवी यांचा आगमन झालेला ज्यांनी आम्हाला सुंदर अशा ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी ट्रॉफी कैलासवासी निखिल बादाराम भोईर धामणगाव यांच्या स्मरणार्थ सौजन्य आमचे रोहित बादाराम भोईर यांनी स्पॉन्सरशिप केली. त्यांचं मनापासून आभार. तसेच आपण बघतो स्वर्गीय सौ पुष्पताई दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ आमचे सन्मान्य अतिशय दशरथ भोईर यांच्या देखील माध्यमातून आम्हाला सुंदर असे सन्मान चिन्ह स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. दोघं पाहुण्यांचं आम्ही करतो वेलकम. दोघांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट येते बघतो आपण इकडनं तिसरा धक्का लागत असताना या मॅच मध्ये सिद्धिविनायक अंजूर टीमला. डीजे इकडनं अजूनही बऱ्याचशा मॅच कव्हर करायच्या. त्याचं वेळापत्रक आम्हाला कंप्लीट करायचंय. तीन सामने आम्हाला इकडनं कव्हर करायचे आहेत. हा सामना आपण त्याच्यामध्ये ऍड करत नाहीये.
आणि वाजलेले बघतो आपण बरोबर 4 वाजलेले आहेत. त्या अनुषंगानं आपण थोडीशी घाई करा. भाविक बॉलिंग मागवती सेकंड ओव्हर मध्ये लेफ्टी बॅटर मनेरा साकिंग यांना. खराब चेंडू ऑन साइडला टर्न केला, फटका फिल्डरला बीट करत चाललेला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, सिक्सर. खराब होता चेंडू, स्वंग करत असताना वेगवान शॉट खेळले. चिरागचा झेल ड्रॉप झालेला. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते 14 रन्स इन बोर्ड. 14 धावा पुस्तकावरती आहेत. टार्गेट या मॅच मध्ये 44चं अंजूर समोर. ऑन साइडला हा फटका खेळले, डीप मध्ये फिल्डिंग चांगली होती. मिड विकेट मध्ये चेंडू एकाच ॲक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव एकच घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड 15, लॉस ऑफ 3. 15ला 3. सिद्धिविनायक अंजूर म्हटलं की यवन जोडी सुकेशजी डाके, निलेशजी पाटील मोठ्या स्पर्धेचे आयोजक, आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत जरूर आनंद घेत असतावे ते देखील स्पर्धेचा आपलंही हार्दिक स्वागत आहे. रन्स आहेत 15. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. ऑन साइड पॅक केलेले मिड विकेटला फिल्डर आहेत. एक फिल्डर बरोबर लॉंग ऑन स्क्वेअर लेगच्या मध्ये, एक वायडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात केलेला आहे खालेर सिंगाना. समोर मडवी. खराब आहे चेंडू, फुल टॉस होता. ऑन साइडला जरूर खेळले, डीप मध्ये लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. हिमेश दाविकच मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. 16. 16 धावा पलकावरती आहेत. 14 टार्गेट आहे. 40+ धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. धावा इकडनं चेस करायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. पूल करायचं होतं, टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. डीप मध्ये पुन्हा फिल्डर तिकडे वेगानं पोहोचलाय. चेंडू एकाच अक्षमध्ये उचलून फेकण्याचा प्रयत्न होता. तर बरं खराब फिल्डिंग. काही रन्स इकडनं अजून एक्स्ट्रा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती 18. काल म्हटलं की आमचे सुजित तात्या पाटील यांच्याच गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं काम ते भिवंडी टेनिस क्रिकेट करिता करतायत. विद्यमान अध्यक्ष देखील ते आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. खराब चेंडू, फटका देखील चांगला. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनेराच्या बॅटमधून दुसरा सिक्सर. पाहायला मिळेल. सिक्सरनं संघाची धावसंख्या 24 झालेले. 13 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावेची गरज आहे मॅच मध्ये. सिद्धिविनायक अंजूरला विजयाकरिता. विजयाच्या जवळ तर आहे. मग क्रिकेट आहे, एखादी विकेट पुन्हा कमबॅक होऊ शकेल. भाविक अपील LBW विकेट इथनं मिळाली विकेट. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद.
2 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी एकूण स्कोर आहे 24-24 धावा. इक्वेशन आपण बघितले तर 12 चेंडू शिल्लक आहे. त्या मॅच मध्ये 40ची गरज आहे. माफ करा, 12 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. टार्गेट 44 आहे. क्षमा असो, 20 करायचे आहेत. जयेश टाकी नवीन बॅटर क्रमांक 6 वरती पोहोचला. राकेश पाटील बॉलिंग मार्क वरती 3rd ओव्हर मध्ये महत्वपूर्ण षटक आहे. 20 डिफेंड करायच्यात. 12 बॉल मध्ये या षटकामध्ये काहीशा विकेट घ्याव्या लागतील. राकेश पाटील समोरच्या दिशेनं 20 शेप मध्ये फटका उडवला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. मडवीच्या बॅटमधून 11 मध्ये सुरुवात झालेली आहे. पहिला सिक्सर परेशच्या बॅटमधून. चांगला शॉट. अजून एक फटका हवे जरूर खेळत. आता डीप मध्ये तिकडे फिल्डर त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे. कदाचित झेल होऊ शकला असता. बघूया रन्स किती, 4 की 6. आणि अंपायरचा सिग्नल अजून येणं बाकी. या 4 धावा म्हणजे झेल जरूर होता. चौकार आलाय. झेल होऊ शकला असता. जास्त पुढे आले, सहज झेल होऊ शकला असता. यावेळेचा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर बाहेर गेलेला आहे. परेशने मॅच उली केलेली आहे. बॅक टू बॅक मोठे पटके सिक्सर. थँक्यू डीजे. फक्त 4 धावेची गरज आहे. परेशने मॅच खुली केलेली आहे. हा चेंडू डॉट आलाय. झेल पकडला असता तर कदाचित काहीतरी आपल्याला वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये झेल खूप महत्वाचे असतात. ते आपण सोडल्याच्या नंतर काही आक्रमक फलंदाज करत असतात. अशी ही लेंथ हवी होती. अगोदरच कदाचित राऊंड विकेट आले असते तर आपल्याला वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. राकेश पाटील थोडेसे नाराज गेलेत. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. धावांची गरज 4. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका खेळत हवेत आणि हा विजयाचा फटका जरूर आलेला आहे. मॅच झालेले फिनिश. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक अंजू टीम. अभिनंदन अंजू आणि हार्ड लक टीम कल्लेर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर तो परेश मडवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 23 धावांची इनिंग खेळलेली आपल्या टीम करिता महत्वपूर्ण. तो परेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. या परेश मडवी. चला फिल्डिंग आणि टीम आपण लगेचच मैदानाचा